बरोबर चालेल. नमस्कार, आपण पाहतात छावा न्यूज, प्रतिनिधी लहू शिंदे. आज कृषी दिन आहे. जय जवान जय किसान म्हणून आपण नारा देतो, पण खरंच शेतकऱ्याचे दिवस आहेत का? मामा, नाव सांगा आपलं. माझं नाव भारत यादवराव सुरवशे, राहणार वाकरवाडी तालुका, जिल्हा उस्मानाबाद. आज शेतकरी दिवस आहे. म्हणावे तसे शेतकऱ्यासाठी दिवस आहेत का? म्हणावे तसे न मधले इतके बेकार आहेत की सांगण्यासारखे नाही. आता ते सांगून तर उपयोग काय आणि जायचं काय आणि करायचं काय हीच कळायला साधन नाही. म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला भाव आहे का? नाही ना, भाव नाही. आणि खर्च जर काढला तर किती व्हायला लागला खर्च. खर्चाच्या हिशोबानं जर बघितलं तर काहीच नाही ना. काय राहायला लागले 7 आणि 8 हजार एकर मग राहायला लागले. सोयाबीनला एकरी पेरणीला किती खर्च येतो? सोयाबीन केवढेच होतं? सोयाबीनला खर्च त्याचं नांगरण, पाळी, पेरणी ही ते सगळं झालं तर 20-21 हजार रुपये खर्च येतो. 22,000-21,000 रुपये. आणि त्याला भाव किती असतो? भाव काय 4,000 का. आणि सोयाबीन काढायला बायली पिशवी 6,000 रुपये, खताचं पोतं 2,000 रुपये, आणि नांगरण 2,200 रुपये. आता हे काय खर्च व्हायला आणि उत्पन्न काय आहे? माती आहे का उत्पन्न? हातावर काय उगं नुसतं दळून बाजूला व्हायचं काम आहे. म्हणजे घर फुकून कोळशाचा व्यापार केल्यासारखं शेतीचं काम झालं. हां, ही परिस्थिती सध्या तर आहे बघा. बरं, आता हे झालं सोयाबीनच्या बाबतीत. तर ऊसाच्या बाबतीत काय अवस्था आहे सध्याच्याला? ऊसाची तर काय यावर्षी तर कडच लागली. यावर्षी तर काय परिस्थिती ऊसासाठी योग्य नाही. कारण का खर्च, ऊसाचा खर्च काय आहे? नांगरण, डोंगरण खर्च, पुन्हा लावण 6,000 रुपये, बियाणं, पुन्हा खताचे पोते 2,000 रुपयाला एक पोतं. ऊस व्हायला 30 टन 32 टन. मग शासनाने किंवा कारखान्याने, गुळ फॅक्टरीवाल्याने किती भाव द्यायला पाहिजे ऊसाला? कमीत कमी 3200 तर भाव पाहिजे बघा ऊसाला. कमीत कमी 3200. हो. का भाव काय? कायचा भाव आणि काय 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 तर काय बघा, एकंदरीत त्या मामाच्या ऐकण्यावरून सोयाबीनला खर्च येतो 22,000 ते 23,000 रुपये आणि सोयाबीन होतं 20,000चं. आणि ही वस्तुस्थिती आहे बरं का. आपण पाहिलं, आता मी पण शेतकरीच आहे, मी पाहतो जाता येता वाटणी की एका एकरला ऊस तोड जर आली तर त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ऊसाला कोयतं लावायच्या अगोदर पूजेसाठी 2-2.5 हजार रुपये पूजेला ठेवावे लागतात. त्याच्यानंतर त्यांना 5 किलो चिकन द्यायचं. आणि एवढंच कमी म्हणून त्या जो ट्रॅक्टर मालक, ट्रक मालक ऊस घेऊन जातो, त्या ऊस मालक त्या ड्रायव्हरला डब्बा परत त्याला 200-300 रुपये एंट्री द्यायची. आणि त्याच्यानंतर त्याच्या जर मनात आलं तर व्यवस्थित ठीक नेणार, नाही तर कुठंतरी वाटेत मग ते पलटी करणार. म्हणजे ही ह्यांची वस्तुस्थिती आहे सध्याची. आणि हे एवढं कमी म्हणून ज्या मालकाच्या शेतात ऊस तोडायला चालू आहे त्या शेतकऱ्याकडे एक गाय असेल किंवा एखादं जनावर असेल तर त्यासाठी वाड्याचा भेळा ठेवतात का? नाही ठेवत नाहीत. एक पण ठेवत नाहीत. मागून घ्यावं लागतंय. बघा, म्हणजे लोकांना काय वाटतं की पत्रकार काहीतरी सांगते, पण ही वस्तुस्थिती आहे यांच्याकडून ऐकून घेतलेली. तर गुळ फॅक्टरी व शुगर फॅक्टरीवाल्यांनी शेतकऱ्यांना कमीत कमी शेतकरी संघटना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी 3,500ची मागणी केली होती. पण या मामांचं म्हणणं असे कमीत कमी बाबा 3200 रुपये द्या, फक्त जय जवान जय किसान घोषणा देऊ नका. तर शेतकऱ्याच्या हितासाठी काहीतरी शासनाने चांगले निर्णय घ्यावे व त्यांच्या शेतातला खर्च पाहता त्यांना जी फवारणीची औषधं लागतात. आज मजूर पाहिलं तर पहिलं 200-250 रुपये महिला घ्यायची, आज महिला 300-400 रुपये घेते कामाला. आणि हीच वस्तुस्थिती आहे. धन्यवाद.